सोमेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतूक करणारा हायवाने रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळूचा हायवा सध्या सुसाट चालत आहेत. ही घटना शनिवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मात्र हायवा ताब्यात घेतला असून चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती आज माध्यमांना रविवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता दिली आहे. लोकसभा निवडणूक लागल्यापासून याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने वाळू माफियांची चांदी होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या आणि अर्ध्या रात्री सुद्धा वाळूचा हायवा शहरातून विना नंबरचे हायवा भरधाव वेगात जात आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोर विना नंबरच्या हायवामध्ये वाळू वाहतूक घेऊन जाणाऱ्या हायवाने एका ॲपे रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये दोघांना मार लागला असून ते जखमी झाले आहेत. तसेच ॲपे रिक्षाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव बनला होता. तसेच जमावाला पाहून हायवा चालकाने गाडीमधून उडी टाकून पळून गेला. बीड शहरातील बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोर हायवेवर भरधाव वेगात वाळूच्या हायवेने एका बाजूने येत असलेल्या ॲपे रिक्षाला जोराची धडक दिल्याने हा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे आपली साईड सोडून हा हायवा दुसऱ्या बाजूच्या वाहनावर जाऊन आदळला. चालकाने तेथून वाहन सोडून पळ काढला. यावेळी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते व याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी आज रविवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता सांगितले.